हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा व्लॉग खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. आणि का असं मी का बोलते तर तुम्हाला कळेल पुढे जाऊन. मी आत्ताच रिव्हील नाही करणार आहे की हा व्लॉग का स्पेशल, आणि त्यासाठी मी थंबनेल पण मुद्दामून असा ठेवला. व्लॉग कंटिन्यू बघा आणि आजचा दिवस तरी माझ्यासाठी खूप काय म्हणतात अविस्मरणीय आहे आणि राहील. सो व्लॉग कंटिन्यू बघा. खेळून थकलं म्हणजे बोलू, खेळून थकलं माझं बाळ. सो आम्ही आलो आता रील शूट करायला धूम साईडला. आणि सुयोग बघा सॅक्रिफाईस देतोय रीलसाठी. सॅक्रिफाईस देतोय रीलसाठी. शपथच. दाखव इकडे. त्यांनी घड्याळ फोडले आमच्या कॉन्टेंटसाठी. वा, दिस इज कॉल्ड डेडिकेशन. हा बात आहे. मेकअप कसा आहे सुयोगचा? शाउट आउट टू श्रुती. त्याच्या बायकोने याचा मेकअप केलाय बघा. बायकोचं प्रेम, आपला नवरा छान दिसावा म्हणून. चांगला दिसतोस पण कॅमेऱ्यात छान दिसतोस. हा, कॅमेऱ्यात मी आमच्या ब्लॉग मध्ये पण छान दिसतोय. सो आम्ही आलोय 3 जण आता की आम्ही रील शूट करणार आहे. ते लवकरच येईल आमच्या दोघांच्या पेजवरती. याचं सुयोग दळवी म्हणून आहे इन्स्टा ID आणि माझं रमालांचेकर. सो इन्स्टाला जाऊन नक्की बघा. खूप एक भारीवाला आम्ही एफर्ट्स घेऊन कॉन्टेंट शूट करणार आहे, तुम्हाला खूप आवडेल. सो चला आता आम्ही मस्तपैकी इथे आलोय. हे आमच्या वाईतलं धूम म्हणून आहे. धूम धरणाचे हे दरवाजे आहेत, तिथे आम्ही शूट करणार आहे. सो कसं होतं शूट बघू. आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, ते मी तुम्हाला सांगते का नंतर. मी लोकेशन शोधतोय. आधी हे वरची बॉल बोलत होतं पण तिकडे ऊन आहे. सो आता जरा सावली बघूयात. सो हे लोकेशन कॅन्सल. बघा एका व्हिडिओ मागची मेहनत तेवढी असते ती. भारी वाटतं ना. हे पण भारी वाटतं असं पिंक पिंक पडले ते. हे ना इथं सावलीचा सीधं मजा आली. तुला खाली जाताना जाऊ चला जायचं कुठून पण. गाडीतून जायचंय. इथेच ठेवू गाडी. हा जवळच आहे. तोपर्यंत 3 मिनिटं वाढतील ब्लॉग. बहुत तेज हो रहा है कॉन्टेंट. आम्ही हा जो ब्रिज दिसतो ना नवीन झाला इकडे, चांगला बनवला हा ब्रिज. आता त्याच्या खाली जातो, बघतो तिकडे जरा सावली मिळते का. छान मिळालं आम्हाला इथे, छान सावली पण आहे, मस्त पाणी आहे, हा व्ह्यू आहे, मस्त वाटतंय. नाईस. 2 hours later. ओके, सो मस्तपैकी आम्ही एक व्हिडिओ काढायला आलो होतो पण आमचे 2 काढून झालेत. सो वी आर सो हॅपी. आणि मस्तपैकी कॉन्टेंट निघालेत आमचे. लाईट पण खूप छान होती. आणि आता जाऊयात जी मी तुम्हाला सांगितली आहे महत्त्वाची गोष्ट, जी आज मी करणार आहे. सो आता चला जाऊयात तिकडे. मी आमच्या आठवणी त्यात सोडून चाललो आहे. कधी आलात आणि तुम्हाला सापडलं तर बघा आमची आठवण ह्या ब्रिजला देऊन चाललो आहे. सो कॉन्टेंट शूट झालेलं आहे छानपैकी आणि मी घरी आली आहे. आणि आता मी तुम्हाला आता सावकाशपणे सगळं सांगते की खूप दिवसांपासून मी एक स्ट्रगल करते आहे आणि खूप माझीच एक फाईट चालू आहे की मला वेट लॉस करायचं आहे. आणि माझं वेट लॉस होत नाही आहे कारण का मी माझ्याकडे लक्ष देत नाही आहे, डाएट करत नाही आहे, जिम करत नाही आहे. आणि खूप लोकांची बोलणी टोमणे आणि एक असतं ना की माझ्यावरचंच एक हे झालेलं की यार एकच गोष्ट आहे जी मला करायची पण होत नाही आहे, फिटनेस. तर आज मी फायनली त्या गोष्टीचा काय म्हणतात मुहूर्त काढलेला आहे आणि आज मी चालली आहे जिमला. मलाच विश्वास नाही बसत आहे पण आज फायनली आफ्टर किती मंथ्स मी ठरवते आहे पण नाही झालं, पण आज झालं. आजच होतं ते, होणार होतं. सो आता मी आज चालली आहे जिमला. कसं वाटतंय मी जिमला चालली फायनली. बाबा पण मला सारखं वेळ, अगं रमा जरा लक्ष दे, तब्येत कमी कर. आता चालले जिमला. बारीक हो लवकर. होणार चालले आता जिमला. बघू आता पटकन आवरते. नाही पटकन आवरते आता, चेंज करते आणि जाऊया जिमला. सो मी रेडी झालेली आहे, जिमचा आउटफिट घातलेला आहे आणि आय एम डॅम एक्सायटेड. आणि मला विश्वास नाही बसत आहे मी जिमला चालली आहे.
इट वॉज व्हेरी टफ फॉर मी. खूप दिवस हे कठीण होते माझ्यासाठी जेव्हापासून माझी तब्येत वाढली आहे. कारण का मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे त्या प्रोफेशनमध्ये फिटनेस, चांगलं दिसणं आणि म्हणजे तुमचा चेहराच मॅटर करतो, कॅमेऱ्यात कसा दिसतो ते. आणि माझं तब्येत आणि वजन वाढल्यामुळे माझी खूप कसरत होती ह्या गोष्टींमध्ये आणि खूप स्ट्रगल करत होते मी. आज पहिलं पाऊल उचललं आहे मी. आय एम सो हॅपी. आणि मला असंच काय म्हणतात, ही माझी एनर्जी राहू देत. तुम्ही सपोर्ट करा मला, तुम्ही मला प्रेरणा द्या. एवढीच इच्छा आहे माझी की मी रोज जिमला जाईन. चला, पहिला दिवस आहे, सुरू करूयात. चालले बाय बाय. ही माझी बेब्स हो बाई, हे काय आहे? नॅपकिन आणि माझी पाण्याची बॉटल निघालंय. आल्या बघा मला काय दिसलंय. आणि मी आलेली आहे फायनली जिमला. मी ॲक्च्युली 3 वर्षापूर्वी या जिमला येत होते, पण मध्ये खूप गॅप पडला. अँड अगेन आय एम हिअर. सोनम मिस यांच्या भरोशावरती मी जिमला परत येते. पाण्याची बॉटल जरी जास्तच हेवी वाटते. मला कसं तरी वाटतं जरा. ही आहे माझी जिम आणि ह्या आहेत सोनम मिस. हां, आले. हॅलो. मीट माय ब्युटिफुल ट्रेनर सोनम सावंत. तुम्ही पण वर्कआउट करता? येस. आलेले हसतात मला गाडी झाली म्हणून. तेव्हा म्हणजे जरा कमी झालेले ना मी जिमला यायचं तेव्हा. हां, तुझं कसं आहे ना, केलंच ना मनापासून की होतंय, नाही केलं तर मग सोडून द्यायचं, मग वाढत बसायचं. एका पायाची 3 एकाच पाहिजे का? हां, एका पायाचे 10 काउंट, सॉरी 10 काउंट, दुसऱ्या पायाचे 10. स्वतः माझं वॉर्मअप चालू आहे. ठीक आहे, करते. आय एम डुईंग इट. खतरनाक भारी वाटतं मला. हसू येतं आज, पण ठीक आहे. आज जी अशी अवस्था आहे ती माझी थोड्या महिन्यांमध्ये नसेल. आय विल बी बॅक इन माय ओल्ड व्हर्जन सून. अशी जिम आहे, वाईमध्ये आहे, डी फिटनेस म्हणून. सो या आहेत सोनम मिस, माझ्या जिम ट्रेनर. तुम्हाला काय सांगायचं माझी अपडेट? रमा सध्या फर्स्ट टाइम आली आहे, म्हणजे सेकंड टाइम आहे हां. तिचं इथं. सो आता खूप म्हणजे 1 वर्षांनी ती वर्कआउटला सुरुवात करते, तर खूप दमलेली आहे 5 मिनिटामध्ये. सो तिचं आता हळूहळू स्टॅमिना पण वाढेल जर Yes. कंटिन्यू राहिलं तर. मी फक्त ह्यांच्यावर Yes. विश्वास ठेवून आली आहे. कारण का लास्ट टाइम माझ्यावर- आलेलं तेव्हा पण Yes. कमी झालं होतं मी. हो, नक्की झालेलं कमी. आणि महत्वाचं म्हणजे डाईटवर आहे. हम्म. तू इथे वर्कआउट करशील आणि घरी जाऊन वडापाव खाशील. नाही. काय होणार मग? पण तुम्हाला वाटतंय ना मी करू शकेन? येस, नक्की करणार. येस. सो आजचा माझा असा दिवस ऑलमोस्ट संपत आलेला आहे. खूप फाटते आहे माझी. इतक्या दिवसांनी काहीतरी हालचाल करते. वर्कआउट तर लांबची गोष्ट आहे, हालचाल करते हेच खूप मोठं आहे. पण ठीक आहे, आय कॅन डू इट. आता घरी गेल्यावर मी डाएट करणार आहे, ते पण तुम्हाला दाखवते. सो चलो, आता एंड करते वर्कआउटचा. बाय. ऑसम फिलिंग. दुसरी सायकल करते. आय कॅन डू इट. सो आता जिम झाली आहे. आज फर्स्ट डे, मुहूर्त लागला. खूप टफ होतं माझ्यासाठी हे. म्हणजे कसं आहे ना, जिम करायची, वजन कमी करायचं, हे सगळं तर ठरवत होते मी, पण माझ्याकडून होत नव्हतं. आणि मी अजून डिमोटिवेट होत होते, खूप स्ट्रेस घेत होते. पण आज फायनली मी स्वतःला पुश केला आणि मी आल्याच मी खूप खुश आहे. म्हणजे मी सुरुवात केली, ह्या गोष्टीचं माझं समाधान आहे. या गोष्टीत मला समाधान आहे की मी फायनली सुरुवात केली आहे. सो या, चला आता घरी जाऊयात आणि डाएट करूयात. घरी पोहोचली आता मी आणि आता मस्तपैकी सलाड बनवून खाणार आहे.
बिग बॉस बघत बघत. सो कसा वाटला हा व्लॉग? मला खूप भारी वाटतं आहे की मी सुरुवात केलेली आहे जिमची आणि वर्कआउटची, आणि आता डाएट पण करणार आहे चांगल्यापैकी. सो फायनली आज हा दिवस आला, मुहूर्त लागला आणि मी खुश आहे. सो आता मी रोज तुम्हाला माझं जे रुटीन आहे, काय डाएट आहे ते तर मी तुमच्यासोबत शेअर करेनच. ही जर्नी आपली म्हणजे सोबतच असेल. सो या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता रोज व्लॉग्स करते आहे मी, आणि आता माझी काय म्हणतात डेली अपडेट तुमच्यासोबत पण मी शेअर करेन. सो चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कसा वाटला व्लॉग मला कमेंट्समध्ये सांगा. बाय.